झाला सत्यानाश, आग लागली या गॅसला. आजच मेली लागत नाहीये. झाला 3 महिने चालणारा गॅस आज 17 दिवसात गॅस संपलाय. अरे उन्हाळ्याची सुट्टी पडली नाही की आली मामाची बाची घरी. मग 4 वेळा ह्यांना मॅग्या बनवून द्या. ते बोलतात ना मामाची बायको सुख राहणं, रोज रोज पोळी शिक राहणं. घ्या आता 100 वेळा सांगितलंय गिझर लावा, पण नाही गॅसवरच पाणी तापवायचं असतं ह्यांना. थंड पाण्याने आंघोळ करा आणि माती खा. आलेली मगाशी ती सावतीनी बोलायला, अहो तुमचा गॅस संपलाय का? हा त्यांच्याकडे गॅसची पाईपलाईन आहे ना, मग शेनिंग मारायला नको काय तिला? सांगत होते तरी यांना गॅसची पाईपलाईन लावून घ्या. ऐकलं नाही माझं. आता मला त्रास होतो त्याचं काय? अरे मी हिला काय बघतोय, जा जरा पवारांकडे बघ, गॅसचा सिलेंडर आहे का एक्स्ट्रा त्यांच्याकडे. एमर्जन्सी आहे म्हणून बोल, नाही तर देणार नाही ते. तर कालच पाण्यावरून भाषा झालं तिच्याशी. अरे मूर्खा, जरा बघ तो गरम तवा ऑनलाईन बिनलाईन चेक कर. गरम तवा म्हणजे अच्छा इंडक्शन. अरे तोच तो बिना आगेचा गॅस. जाऊ दे, मी पण काही वेड्यासारखी बोलताय. तू पण तुझ्या बापावरच गेलाय. काय कामाचा नाहीये, मीच काहीतरी जुगाड करते. अरे चूल बिल कोणी मांडली, पागल आहे तू? मला तर काय समजत नाही. किती वेळा सांगते सिलेंडरांना ते जमत नाही. नुसतं खायचं माहितीये. आता त्या बारक्याला मोमोज पाहिजे तर मी काय करू? मी मांडली माझी चूल. आता बनवते चुलीवरच्या मोमोज. अरे काय येडी बाई आहे रे. बघा